जर तुम्ही मला प्रश्न विचारला राज्यसेवा 2026 साठी भूगोल वैकल्पिक विषयाची तयारी कशी करायची, तर माझ्या स्वतःच्या यूपीएससी मुख्य परीक्षा लिहिण्याच्या आणि भूगोल वैकल्पिक विषयाच्या शिकवण्याच्या अनुभवातून सांगतो. फर्स्ट अँड फॉरमोस्ट टाइम फ्रेम काय असेल ते लक्षात घ्या. मी अज्युम करतोय की जून महिन्यामध्ये आपण अभ्यास सुरू करतोय आणि डिसेंबर पर्यंत आपण पूर्ण मुख्य परीक्षेचा आणि त्याच्यामध्ये ऑप्शनचा अभ्यास करणार आणि त्यानंतर प्रिलिम्स कडे वळूया. सो माझ्याजवळ जून पासून डिसेंबर पर्यंत 6 महिने. पहिली जिओग्राफी ऑप्शनची जर रीडिंग तुम्हाला करायची असेल त्याला तुम्हाला वेळ लागतो जवळजवळ 4 ते 4.5 महिन्यांचा. तर म्हणजेच जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर किंवा सप्टेंबर मिड पर्यंत माझी पहिली रीडिंग मी करेल आणि त्यानंतर मी दुसऱ्यांदा रिव्हिजन करेल. तर म्हणजे मी पूर्ण येणारे 6 महिने 2 पार्ट मध्ये डिवाइड केले. आता पहिल्या पार्ट मध्ये मी काय करीन ते सांगतो. तर पहिल्या पार्ट मध्ये मी सुरुवात करणार सिलेबस पासून. पहिले तर सिलेबस समजून घे. सिलेबस एकदा मी समजून घेतला त्यानंतर मी जिओग्राफी ऑप्शनलच्या रीडिंग कडे वळणार. आता रीडिंग कशी करायची ते पण लक्षात घ्या. सिलेबसचा पॉइंट पकडायचा आणि त्याला अनुसरून तुमच्याजवळ नोट्स असेल तर नोट्स किंवा मग रेफरन्स बुक ते तुम्ही रीड करा. एकदा सिलेबसचा टॉपिक रेफरन्स बुक मधनं किंवा नोट्स मधनं रीड झाला त्यानंतर तुम्ही त्याचे पीवायक्यूज बघा. मग तुम्ही प्रश्न विचारणार की सर सर्वजण सांगतात की पीवायक्यू पहिले बघा, पण याच्यावर माझं थोडं दुमत आहे, माझं ओपिनियन थोडं वेगळं आहे. मी फॅक्ट सांगत नाही, ओपिनियन आहे माझं. जोपर्यंत विषयामधले काही बारकावे तुम्हाला माहिती नसतात तोपर्यंत पीवायक्यूचा सेन्स तुम्हाला क्रिएट करता येत नाही. आणि म्हणून ऑप्शनल सारख्या विषयांमध्ये तर तुम्ही सिलेबस आणि रीडिंग पहिली रीडिंग करा आणि त्यानंतर त्या टॉपिकचे पीवायक्यूज बघा. देन एकदा माझा टॉपिक रीड झाला पुढचा प्रश्न येतो की सर मी नोट्स वापरू की रेफरन्स बुक वापरू. आणि इथून मी माझ्या गेलेल्या चुकीमध्ये सांगतो. मी भूगोल वैकल्पिक विषयाचा जेव्हा अभ्यास सुरू केला होता मी रेफरन्स बुकला हात घातला आणि रेफरन्स बुकचा प्रॉब्लेम सांगतो की रेफरन्स बुक मध्ये तुमच्या सिलेबसचे जे पॉइंट्स पाहिजेत तुम्हाला ते तर आहेच, पण त्या व्यतिरिक्त सुद्धा खूप सारे मुद्दे आहेत आणि तुम्ही ते वाचत जाता आणि त्याचं ऍज सच की तुम्हाला परीक्षेमध्ये काम नसतं. तर म्हणून रेफरन्स बुक किंवा नोट्स असा जर ऑप्शन तुम्ही माझ्या समोर आता ठेवला तर मी 2026 साठी कोणते तरी चांगले नोट्स बघणार आणि त्या नोट्स मधनच, कारण की नोट्स जे बनवले जातात सिलेबसच्या पॉइंट वाईज नोट्स बनवले जातात आणि म्हणून मी नोट्स मधूनच रीडिंग करणार. आता ही तर झाली रीडिंग. मग पुढचा मुद्दा येतो की सर सिलेबस जे आहे ज्या सिक्वेन्स मध्ये दिलेला आहे त्याच सिक्वेन्स मध्ये तुम्ही वाचणार का, तर नाही. माझ्या अनुभवातनं सांगतो आणि माझ्या चुकीतनं सांगतो. मी जेव्हा पहिल्यांदा भूगोल वैकल्पिक विषयाची तयारी केली मी सुरुवात केली भूरूपशास्त्र किंवा जिओमॉर्फॉलॉजी पासून आणि ही सगळ्यात चुकीची पद्धत आहे. सुरुवात करा ह्युमन जिओग्राफी किंवा मानवी भूगोलापासून. पटपट तुम्हाला सिलेबस कव्हर करता येतं, सिलेबसवर एक चांगली लीड येते आणि त्यानंतर फिजिकल जिओग्राफी म्हणजेच प्राकृतिक भूगोलाकडे वळा आणि शक्य झाल्यास भूरूपशास्त्र हे सर्वात शेवटी करा. आता मी येणाऱ्या काही रील्स मध्ये किंवा येणाऱ्या काही व्हिडिओज मध्ये तुम्हाला सांगेल की का बरं मी म्हणतो की भूरूपशास्त्र शेवटी करा, पण खूप वेळ लागतो प्रायमरीली हे समजा, म्हणून मी म्हणतो या ठिकाणी भूरूपशास्त्र सर्वात शेवटी करा. मग अभ्यास करत असताना मी अजून एक चेंज माझ्या प्रिपरेशन मध्ये करेल. मी पेपर 1 वेगळा वाचणार नाही आणि पेपर 2 वेगळा वाचणार नाही. मी पेपर 1 आणि पेपर 2 एकत्र करून वाचेल. एक्झाम्पल देतो. प्रादेशिक भूगोल नावाचा एक टॉपिक आहे पेपर 2 मध्ये सेक्शन बी मध्ये आणि सेम टॉपिक तुम्हाला पेपर 1 मध्ये सुद्धा आहे. सो पेपर 1 मध्ये सेक्शन बी मध्ये जेव्हा मी प्रादेशिक भूगोल वाचणार ऍट द सेम टाइम पेपर 2 चा जो प्रादेशिक भूगोलाचा पॉइंट आहे तो सुद्धा मी तेव्हा वाचणार. म्हणजे मी माझी थिअरी सुद्धा प्रिपेअर झाली ऍट द सेम टाइम त्याचं जे जिओग्राफी ऑफ इंडिया किंवा भारताच्या भूगोलाच्या संदर्भात अप्लिकेशन आहे ते सुद्धा या ठिकाणी प्रिपेअर झालं. अशा इंटिग्रेटेड पद्धतीने मी हा सगळा अभ्यास करणार आणि 4 किंवा 4.5 महिन्यामध्ये बऱ्यापैकी हा अभ्यास कंप्लीट होतो खूप चांगल्या पद्धतीने. राईट. आता इथून पुढे काय करायचं सांगतो पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.